Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। रविवारी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे परंडा परिसरात पुराचं थैमान घातलं आहे। यावेळी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः मदत करण्यात सहभागी होताना दिसून आले। आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। आता काल तुम्ही मदत करत स्वतः सहभागी होताना दिसलात, काय भावना होती त्यावेळेस? मला एवढं सांगायचंय की धाराशिव मधील जनतेला ज्यावेळेस मी सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून सामोरं जातो आणि निवडणुका असतात त्यावेळेस लोकांना मी एकच आवाहन केलं होतं की ओमराजे दुसरा तिसरा कोणी समजू नका, तुमचा नातू, कुणाचा मुलगा, तुमचा भाऊ असं समजून तुम्ही मला मतदान करा। आणि मी त्यावेळेस त्यांना वचन दिलं होतं की हे नातं मी अखंडपणे 5 वर्ष त्या ठिकाणी जपायचं काम करीन, फक्त मतदानाच्या वेळेपुरतच नाही। आणि त्याचाच परिपाक म्हणून मागच्या वेळेस कोरोनासारखी महामारी होती, त्याही वेळेस आम्ही प्रत्येक गावात जिथं कोरोनाचा पेशंट निघाला त्या प्रत्येक गावात आम्ही पोहोचलो होतो। आज सुद्धा शेतकरी ह्या अतिशय न भूतो न भविष्यात या जसा पाऊस झालाय इतका महाभयंकर, त्याच्यामुळं पुरामुळं शेतीचं पूर्ण नुकसान झालंय। आणि अशा कठीण परिस्थितीत जेव्हा आपण त्यांना कुटुंबाचा सदस्य म्हणतो, तेव्हा आपल्या कुटुंबातला जर 2 वर्षाचा मुलगा, आपली पत्नी, आपले आई वडील जर अशा परिस्थितीत त्या ठिकाणी असतील, 24 तासापासून बिगर अन्न पाण्याची ही मंडळी जर छतावर असतील, पडत्या पावसात असतील, तर मला वाटतं आपण तिथं पहिल्यांदा कुठलाही विचार न करता त्यांना बाहेर काढणं हे मला वाटतं प्रत्येकाचं कर्तव्य असलं पाहिजे। ते कर्तव्यच त्या ठिकाणी मी पार पाडायचं काम केलं। आपल्या माहितीसाठी एनडीआरएफच्या जवानांनी त्यांना सगळ्यांना घरातनं त्या बोटीमध्ये घेतलं होतं आणि ती जी ही होती नाव होती, ते एका झाडाच्या बुडाला त्यांनी दाव बांधलेलं होतं मोठं। ती बंद पडल्यामुळे ते दाव सोडावं अशी विनंती त्यांनी एनडीआरएफच्या जवानांनी आम्हाला केली होती। आणि झाडाच्या बुडाला प्रवाह फार मोठ्या प्रमाणात होता आणि तिथं जाणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखं होतं। मग मी गावातली काही मुलं ज्यांना पोहता येतंय अशा मंडळींना म्हणलं किंवा ज्याला पोहता येतंय ते आपण जाऊ म्हणलं तिथपर्यंत आणि ती दाव जी आहे ती सोडू। मग आम्ही एक मोठं लाकडाचं एक दांडकं मोठं घेतलं, डांब असतात का लाकडाचे तसे, आणि ते झाडात गुंतवलं। आणि झाडात गुंतवल्याच्या नंतर त्याचा आधार घेऊन आम्ही झाडाच्या बुडापर्यंत पोहोचलो। जे दाव बांधलं होतं ते आम्ही सोडवलं आणि सोडवल्याच्या नंतर ते त्याचे इंजिन चालू झाले। अर्ध्या वाटत ती जी एनडीआरएफची बोट आहे तिथपर्यंत आली, पण तिथं इंजिन बंद पडल्याच्या नंतर परत ती बोट प्रवाहाबरोबर वाहू लागली। फक्त एक त्याच्यातलं नशीब असं की तिथे एक पाणी फिल्ट्रेशनचा प्लांट होता, त्याच्या बांधकामाला अडकून ती बोट त्या ठिकाणी थांबली। मग आम्ही गावातल्या सगळ्या मंडळींनी त्यांच्याकडं दावे फेकले, त्या बोटीला बांधला आणि ती बोट पुन्हा ओढून सगळ्या लोकांनी बाजूला काढली। मला वाटतं त्या 2 वर्षाचं लेकरू, त्याची आई, त्याचे आजी आजोबा हे त्या ठिकाणी बाहेर आल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठं समाधान कुठलं असू शकत नाही। माझं कुटुंब अडचणीत असताना मी काय केलं असतं तेच मी केलं। आता खूप मोठं नुकसान झालंय, सरकारकडे काय मदतीची अपेक्षा कराल? निश्चितपणे मी आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी, आमदार कैलास पाटील साहेब असतील, प्रवीण स्वामी असतील, सोपल साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी वारंवार सरकारला हीच विनंती केली आहे की आता विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष ह्या राजकारणात न जाता शेतकऱ्याचा प्रपंच अक्षरशः बेचैराक झालाय। जे सोयाबीन 8-10 दिवसात काढायला आलं असतं ते सोयाबीन वाहून गेलंय, जमिनीची माती पूर्ण वाहून गेली, त्या शेतात दगड आलेत, सगळे विहीर पूर्ण भरलेले आहे, घराचा अक्षरशः चिखल झालेला आहे आणि संसार उपयोगी सामान सुद्धा वाहून गेलेलं आहे। त्यामुळे शेतकरी चहूबाजूने ह्या आर्थिक संकटात आहे। अशा आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारनं मदत करत असताना एनडीआरएफचा जो निकष आहे तो निकष त्या ठिकाणी कामाला येणार नाही, कारण ती केवळ 8,500 रुपये हेक्टरी मदत होणार आहे, म्हणजे एकरी 3400 रुपये। मला वाटतं त्याच्यातनं शेतकरी सावरू शकणार नाही, कारण आता एक खराब झालेलं सोयाबीन काढायला 6,000 रुपये हेक्टरी खर्च, एकरी खर्च शेतकऱ्याला येणार आहे। ते 84ची कुठेही मदत सरकारकडनं जी केलेली आहे ती कामाला येणार नाही। म्हणून माझी विनंती आहे सरकारला की सांगली आणि मिरजेच्या पुरात जसं एनडीआरएफच्या 4 पटीनं मदत करायचा निर्णय सरकारनं घेतला होता, हिथं त्याच्यापेक्षा भयंकर नुकसान आहे, तर 5 पटीनं 6 पटीनं मदत करायचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं घ्यावा, ही माझी पहिली मागणी आहे, आमच्या सगळ्यांची मागणी आहे। आणि दुसरं, विम्यामध्ये जी तरतूद होती पूर्वी की जास्तीचा पाऊस झाला, 65 mm पेक्षा पुढे पाऊस झाला तर विमा कंपनीला आम्हाला पंचनामे, फोटो काढून पंचनामे करून आम्हाला विमा मिळायचा एक मार्ग होता, ते 8च राज्य सरकारनं काढून टाकले। त्याच्यामुळे आता या एक्सेस रेनफॉलचा ट्रिगर वापरून शेतकऱ्यांना विमा मिळण्याच्या बाबतीत फार मोठी अडचण येते, तर त्या अटीचा समावेश परत राज्य सरकारनं त्याच्यात करावा
जेणेकरून विम्याच्या माध्यमातून भरीव स्वरूपात मदत शेतकऱ्याला होईल अशाही स्वरूपाची मागणी आम्ही कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना स्वतः भेटून केली आहे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटलांनाही त्या ठिकाणी NDRFच्या पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात मदत करावी अशी मागणी केली आहे आणि त्याच्या पुढे देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहाजींना त्यांनाही विनंती केली आहे, त्यांनाही मागणी केली आहे की जे नुकसान आहे ते NDRFच्या निकषाच्या फार पुढे जाऊन आहे, त्यामुळे मदत करत असताना सुद्धा तशीच भरीव स्वरूपाची मदत केंद्र सरकारकडनं व्हावी, राज्य सरकारकडनं व्हावी. आणि माझं राज्य सरकारला आव्हान आहे की आपण मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी कर्ज घेऊन तिथं प्रोजेक्ट करतो, मग आज शेतकरी अडचणीत आहे, त्याला जगणं मुश्किल आहे. मला वाटतं माणूस म्हणून त्याचं जगणं मान्य करून इथं सुद्धा भले कर्ज काढायची वेळ आली तरी कर्ज काढा, पण शेतकऱ्याला मात्र भरीव स्वरूपाची मदत करा. ही माझी प्रामुख्यानं आमच्या सगळ्यांची, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या सगळ्या लोकप्रतिनिधीची, जनतेची, शेतकऱ्याची, सर्वसामान्य, जरी शेतकरी तो भाजप पार्टीचा असेल, जरी तो शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, सगळ्या शेतकऱ्याची मागणी आहे. आता कालच्या घटनेच्या अनुषंगाने तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय, त्यासोबतच काही विरोधकही तुम्हाला ट्रोल करायचा प्रयत्न करतायत. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. माझं काम मी प्रामाणिकपणे पार पाडत राहणार आणि करत राहणार. त्याच्यात कुणाला कशा नजरेनं बघायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण शेवटी जी माझी जबाबदारी आहे, जे माझं काम आहे, जी मी जनतेला वचन दिलं होतं त्या वचनात राहून ते पालन करणं हे मी पार पाडत राहणार. काल अतिवृष्टीच्या अनुषंगाने काही उद्धव ठाकरे तुमचं बोलणं झालंय का? आता तुम्ही अमित शहांचाही उल्लेख केला. निश्चितपणे आदरणीय उद्धवजींचा वारंवार इथली जी प्रतिकूल परिस्थिती आहे, जे अडकलेले लोक आहेत त्यांच्या बाबतीत उद्धव साहेबांचा फोन येतोय. मी साहेबांनाही सांगितलं की जी अडकलेली मंडळी होती पुराच्या पाण्यातली, त्या बऱ्याचशा मंडळींना रेस्क्यू केलंय. काही ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन ऑनगोईंग आहे, म्हणजे चालू आहे. पण शेतकऱ्याचं जे शेतीतलं नुकसान आहे ते अपरिमित आहे, प्रचंड प्रमाणात आहे. तर त्याच्यासाठी भरीव प्रमाणात मदत राज्य सरकार, केंद्र सरकारनं करणं गरजेचं आहे. आणि साहेबांनी हेही सांगितलंय की बाबा सत्ताधारी विरोधक हा भेद जाऊ दे बाजूला, पण आपण शेतकऱ्याला मदत करायच्या भूमिकेत कुणालाही विनंती करायची वेळ आली तर बिलकुल मी विनंती करेन, पण मी शेतकऱ्याच्या सोबत आहे असं वचन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला दिलंय. आणि जर सरकार त्या ठिकाणी कुचराई करत असेल तर मग शिवसेना म्हणून आम्ही निश्चित रस्त्यावर उतरू, पण शेतकऱ्याला मदत करू. मदत करताना एक कुटुंब म्हणून जे काही आवश्यक होतं, ज्या ठिकाणी माझं कुटुंब असतं मी काय केलं असतं तेच मी या ठिकाणी केलं, असं ओमराजे यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. यासोबत सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.